Hi friends, now start next lecture on the topic trigonometric function in standard 12. Today we have to study inverse trigonometric function. Okay, what is mean by inverse trigonometric function? लास्ट इयरला आपण फंक्शन स्टडी केलेला आहे फंक्शन टॉपिक मध्ये 11th स्टँडर्डला. ओके, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फंक्शन? If a function f from a to b is a 1 1 and onto, okay, the function काय असेल 1 1 and onto असेल, then its inverse function is denoted by, okay, inverse function कसं डिफाइन केले पहा, f inverse raised to -1 लिहिलेलं आहे. -1 means inverse. इथे रीड कसं करायचं आहे, f inverse डबल डॉट्स आहे, डॉट मीन्स फ्रॉम, ओके, डॉट मीन्स इथे फ्रॉम, f इनवर्स फ्रॉम a to b जो आपण इथे इंडिकेट केलेला बाण आहे, ओके, इट इज कॉल्ड 2, ओके, मीन्स f इनवर्स फ्रॉम a to b, ओके, म्हणजे इनवर्स फंक्शन डिफाइन कसं केलं आहे, if function f from a to b is a 1 1 and onto and its inverse function is defined by f inverse from b to a, okay. 1 1 and onto मीन्स काय, लास्ट इयरला आपण स्टडी केलेलं होतं. हा सेट आपला A असेल, हा सेकंड सेट आपला B असेल, ओके. इथे काय असेल 1 2 3 एलिमेंट्स असतील, इथे सुद्धा 0 3 2 असेल. फॉर एक्झाम्पल इथे 0 1 2 ओके 1 4 6 असेल किंवा 2 4 6 असेल, ओके. मीन्स पहा इथे ए सेट आहे, इथे बी सेट आहे, ओके. फंक्शन कधी पॉसिबल आहे, तर काय पाहिजे, फर्स्टली 1 1 पाहिजे, ऑन 2 पाहिजे, ओके. 1 1 मीन्स काय, ए सेट मधले एलिमेंट्स आणि बी सेट मधले एलिमेंट्स रिलेशन काय पाहिजे, 1 चं रिलेशन मी 2 शी दाखवलं, 2 चं रिलेशन मी 4 शी दाखवलं, 3 चं रिलेशन मी 6 शी दाखवलं. म्हणजे प्रत्येक इथल्या एलिमेंटला एक इमेज इथे बी मध्ये मिळते, ओके. बी मध्ये जो एलिमेंट आपण ए चा बी मध्ये जो एलिमेंट दाखवला याला काय म्हणतो आपण, इमेजेस म्हणतो, ओके. बी मध्ये इमेजेस आहेत, तर ए मधल्या एलिमेंट्सला आपण काय बोलतो, प्री इमेजेस बोलतो, ओके. मग प्रत्येक एलिमेंटच्या ए मधल्या बी मध्ये एकच इमेज मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, 1 1 म्हणतो. त्याला पण काय म्हणतो आपण, 1 1. 1 1 कधी म्हणायचं, ए मधल्या एलिमेंट्सला बी मध्ये एकच इमेज मिळत असेल, इट इज कॉल्ड 1 1 इमेज, ओके. आता 1 1 आहे, ओके. मग ऑन टू कधी म्हणा, सेकंड आपल्याला काय कंडिशन पाहिजे, ऑन टू. ऑन टू मीन्स काय, जे काय बी मधले ऑल एलिमेंट्स आहेत यांना प्री इमेज एकच असली पाहिजे, ओके. बी मधल्या ऑल एलिमेंट्सला काय पाहिजे, सिंगल प्री इमेज, सगळ्या एलिमेंट्सला प्री इमेज पाहिजे. म्हणजे 1 असेल, 2 वेळा असेल चालेल, पण सगळ्या एलिमेंट्सला काय पाहिजे, प्री इमेज पाहिजे. म्हणजे 2 ला प्री इमेज 1 आहे, 4 ला 2 आहे, 6 ला 3 आहे, ओके. आता फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं, ए इथे बी सेट घेतला, इथं 1 2 घेतला, इथे 1 2 3 घेतला. 1 ला 2 चं रिलेशन दाखवलं, ह्या 1 ला 3 चं रिलेशन दाखवलं, ह्या 2 ला मी 2 चं रिलेशन दाखवलं, ओके. आता याला 1 1 म्हणता येईल का, इथे 1 1 नाही म्हणता येणार का, तर 1 चं रिलेशन 2 शी आहे, 2 चं रिलेशन सुद्धा 2 शी आहे. मीन्स इथे 2 ह्या एलिमेंट 1 आणि 2 ला एकच इमेज मिळायला लागली, ओके. मग एकच इमेज मिळत असेल तर आपल्याला त्याला 1 1 म्हणता येणार नाही. इथे प्रत्येकाला एक एक सेपरेट इमेज मिळते, इथे 1 आणि 2 ला मिळून एकच इमेज मिळते. मीन्स 2 ला 2 प्री इमेजेस आहेत. मग 2 ला 2 प्री इमेजेस असतील तर हे 1 1 फंक्शन नाही. पण हे ऑन टू फंक्शन होऊ शकतं का, तर ऑल एलिमेंट्स काय आहेत इथले 1 आणि 2 ला आपल्याला काय आहेत, प्री इमेजेस आहेत. मग प्री इमेजेस असतील तर हे काय आहे, 1 1 फंक्शन आहे आणि ऑन टू फंक्शन आहे. मग 1 1 असेल, ऑन टू असेल तर आपण फंक्शन कसं डिफाइन केलेलं आहे, ऑल एलिमेंट्सला आपण एक्स ने इंडिकेट करतो, ओके. आणि इथे फंक्शन अप्लाय झाल्यानंतर इथे डिफाइन कसं करतो आपण, हे सगळे एलिमेंट्स y ने इंडिकेट केल्यामुळे y इज इक्वल टू f ऑफ x. y इज इक्वल टू f ऑफ x मीन्स जे काय आपण डिफाइन केलेलं आहे, f फ्रॉम a टू b
ए मीन्स आपला डोमेन सेट असतो, ए मीन्स डोमेन आणि बी सेट मीन्स कोडोमेन असतो. ओके, आणि ह्या कोडोमेन वर आपली काय डिसाइड होते, रेंज डिसाइड होते. ओके, मीन्स आपलं फंक्शन कसं डिफाइन केलं आहे, एफ फ्रॉम ए टू बी, आणि डिफाइन कसं केलं आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एक्स जे एलिमेंट्स आहेत ते कोणत्या सेट मधले असतात, ए मीन्स डोमेन सेट मध्ये, आणि वाय जे एलिमेंट मीन्स बी मीन्स कोडोमेन सेट मध्ये. ओके, आणि इनवर्स फंक्शन आपलं डिफाइन कसं केलं आहे, एफ इनवर्स फ्रॉम ए टू एफ इनवर्स फ्रॉम बी टू ए. ओके, मग आता एफ इनवर्स फ्रॉम बी टू ए. मग आता एफ इनवर्स फंक्शन साठी आपल्याला काय डिफाइन केलेलं आहे, बी हा जो सेट आहे, जो इथे एफ मध्ये काय होता, कोडोमेन होता, तो आता एफ इनवर्स साठी काय झालेला आहे, डोमेन सेट झालेला आहे, डोमेन. ओके, आणि ए हा आता इथे इनवर्स फंक्शन साठी काय झालेला आहे, कोडोमेन सेट झालेला आहे. ओके, मग जस्ट एफ फ्रॉम ए टू बी साठी आपण डिफाइन कसं केलं होतं, एफ इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. देन एफ इनवर्स साठी आपण डिफाइन कसं करणार, ओके, एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय. एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय. ओके, त्यामुळे इथले आता जे काही वाय एलिमेंट्स असणार आहेत ते कुठले असणार आहेत, आपल्या बी सेट मधले असणार आहेत, आणि एक्स कुठले असणार आहेत, ए सेट मधले असणार आहे. त्यामुळे एक्स इज इक्वल टू डिफाइन कसं केलं आहे, एफ इनवर्स वाय. कधी, एफ इनवर्स साठी एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स वाय. ही झाली इनवर्स ची डेफिनेशन. आपल्याला इनवर्स स्टडी करायचे ते कशाचे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डिफाइन करायचे. ओके, ओके, आपल्याला स्टडी करायचे ते इनवर्स फंक्शन. आता इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इनवर्स स्टडी करायचे, मीन्स कसं लिहिणार, साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स. ओके, मीन्स अशा पद्धतीने आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहिणार, कॉट इनवर्स एक्स, पुन्हा सेक इनवर्स एक्स, कोसेक इनवर्स एक्स. ओके, आता इथे मी टेबल ड्रॉ केलेला आहे, फंक्शन, डोमेन अँड रेंज. ओके, आता साइन इनवर्स फंक्शन साठी आपण काय करूया, इथे स्टडी करूया फर्स्टली. ओके, जसं आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढलं होतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं, तसं आपल्याला साइन इनवर्स फंक्शनचं ही प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. ओके, आता प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायचे तर आपल्याला त्याचा डोमेन, रेंज, प्रिन्सिपल, ब्रांच व्हॅल्यू माहिती पाहिजे. ओके, मीन्स आता साइन थीटा मी लिहिलं, साइन थीटा इज इक्वल टू एक्स, मीन्स आपल्याला इनवर्स फंक्शन जर याचं लिहायचं झालं तर साइन इनवर्स फंक्शन इकडून इकडे रिप्लेस केल्यानंतर थीटा इज इक्वल टू कसं राईट करायचं, साइन इनवर्स एक्स. किंवा काय करूया आपण, डायग्राम ड्रॉ करू आपण साइन थीटाची. ओके, साइन थीटा आपण कसा डिफाइन करतो बघा, साइन एक्स फ्रॉम -1 to 1. ओके, आता साइन एक्स साठी आपला आर काय आहे, हा डोमेन झाला, आर काय झाला माझा, डोमेन झाला, आणि -1 to 1 हा माझा काय आहे, कोडोमेन आहे. ओके, मीन्स ग्राफिकली स्टडी करायचं झालं तर आपल्याला माहिती आहे. ओके, ग्राफिकली मी स्टडी करतो, साइन फंक्शन आहे, साइन फंक्शन कसं डिफाइन केले, आर टू मायनस क्लोज इंटरवल -1 to 1. ओके, आता एक्स आणि हा एक्सिस घेतला वाय. ओके, एक्स ऍक्सिस वर मी सगळे अँगल्स घेतो, 0, π/2, 2π, 3π/2, 0, π/2, π, 3π/2 and 2π. इकडे लेफ्ट साइडला -π/2, π, -3π/2 आणि -2π. इकडे 1 घेतो, खाली -1 घेतो. ओके, आपल्याला माहिती आहे साइन 0 ची किंमत काय असते, 0. ओके, साइन 90, साइन π/2 ची व्हॅल्यू काय असते, 1. ओके, पुन्हा साइन पाय ची व्हॅल्यू काय असते, 0. ओके, देन साइन 3π/2 ची व्हॅल्यू काय असते, -1. ओके, पुन्हा साइन 2π ची व्हॅल्यू 0. ओके,
आपल्याला माहिती आहे साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. ओके, त्यामुळे साइन ऑफ मायनस पाय बाय 2 मला काय मिळणार मायनस साइन पाय बाय 2. मग साइन 90 काय असतो 1, साइन 90 काय असतो 1 मीन्स काय होणार -1. मला इथे व्हॅल्यू मिळाली -1. ओके, तेव्हा पुन्हा साइन पाय ची व्हॅल्यू साइन 180 किती मिळणार 0. ओके, देन साइन 3 पाय बाय 2 मायनस काय होईल प्लस मिळेल आपल्याला इथे. ओके, आणि लास्ट 2 पायला 0. मी जर ग्राफ हा जॉईन केला ओके, मला साइनचा ग्राफ असा भेटलेला आहे. ओके, मग साइनचा ग्राफ मला जर भेटला तर साइनच्या ग्राफवर माझा डोमेन आणि रेंज काय ठरते बघा. डोमेन ओके आणि रेंज. डोमेन मीन्स मला काय मिळेल आपला हा एक्स ऍक्सिस वर जो काही साइनचा ग्राफ आहे जर व्हॅल्यू आपण पुढे वाढवत गेलो तर हा ग्राफ कंटिन्युअस होणार आहे. मग ग्राफ आपला स्टॉप होत नाही, हा कंटिन्युअस होत असेल तर आपला जो काय डोमेन आहे तर डोमेन मीन्स आपण कसं डिफाइन करतो एफ फ्रॉम ए टू बी. ए मीन्स आपला डोमेन ओके आणि बी मीन्स कोडोमेन. ओके, मग हा एलिमेंट हा आपला ए आहे, हा आपला बी आहे. ओके, ए मधले एलिमेंट्स आपण एक्स ने दाखवतो, बी मधले आपण कशाने दाखवतो वाय. मीन्स डिफाइन कसं करतो वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मीन्स एक्स वर आपण काय ठरवतो डोमेन. मग एक्स ऍक्सिस वर आपला काय होतं हा कंटिन्युअस होतोय मीन्स आपली रियल लाईन ही आहे म्हणून आपला डोमेन काय झाला आर. ओके, आता मला रेंज डिफाइन करायचे मीन्स कोडोमेन डिफाइन करायचा आहे. आपल्या लक्षात काय येते जो काही ग्राफ आहे आपला साइन फंक्शनचा हा 1 च्या वरती नाहीये, -1 च्या खाली बिलो नाहीये. 1 आणि -1 अबोव बिलो ग्राफ आपला काय होत नाही पास होत नाही. 1 च्या अबोव जात नाही, -1 च्या खाली येत नाही. मीन्स आपल्या लक्षात काय येते 1 आणि -1 मध्येच ग्राफ आपला राहतोय. ओके, मग 1 आणि -1 चा यूज होतोय म्हणून मी इथे काय करतो क्लोज्ड इंटरवल टाकतो. इथे काय टाकतो क्लोज्ड इंटरवल टाकतो. मीन्स इथे आपल्या लक्षात काय आलं साइन फंक्शनचा डोमेन काय आहे माझा आर आहे आणि रेंज काय आहे माझी -1 to 1. हे साइन फंक्शनचं झालं. ओके, मग आता साइन फंक्शन झालं आपल्याला स्टडी करायचं आहे इनव्हर्स फंक्शन साठी. मग साइन इनव्हर्स फंक्शनचा डिफाइन करून इथे आपल्याला दिलाय साइन इनव्हर्स एक्स फ्रॉम काय सांगितलेलं आहे -1 to 1 to -π/2 to π/2. ओके, मीन्स डिफाइन कसं केलेलं आहे -1 to 1 to -π/2 to π/2 असं डिफाइन केलेलं आहे. ओके, मीन्स आता तुम्ही म्हणाल इथे f फ्रॉम a टू b डिफाइन केलं तसंच इनव्हर्स फंक्शन डिफाइन कसं केलेलं आहे b टू a केलेलं आहे. ओके, हा b इथे आला a इकडे गेलेला आहे असं आहे. मात्र इथे थोडंसं वेगळं झालं. इथं r आहे, इथे -1 to 1 आहे. मग -1 to 1 इथे आलं. ओके, मग इथे r होता तो इथे r लिहायला पाहिजे होता. तो r आपण रियल फंक्शन रियल डिफाइन केलेली नाहीये. का तर पहा आपल्याला फंक्शन कसं पाहिजे 1 1 आणि ऑन टू पाहिजे. ओके, मग 1 1 आणि ऑन टू घेतलं तर पहा आपल्याला आता सेट x आणि y. ओके, हा x आहे हा y आहे. y ऍक्सिस वर पॉइंट काय आहेत इथे -1 0 1. ओके, -1 0 1. ओके, आता बघा x च्या व्हॅल्यू माझ्याकडे काय आहे तिकडे 0 π/2 पाय 3π/2 2π. ओके, मीन्स बघा 0 ला मला व्हॅल्यू काय मिळाली 0च मिळाली. फर्स्ट इथे मी दाखवेन. ओके, पुन्हा π/2 ला मला 1 मिळाली. π/2 ला मला काय मिळाली 1 मिळाली. ओके, पायला पुन्हा काय मिळाली 0, पायला परत 0. ओके, देन पुन्हा 3π/2 ला -1, 3π/2 ला -1, 2π ला परत मला काय मिळाली 0 मिळाली. ओके, मला जर फंक्शन काय पाहिजे असेल 1 1 आणि ऑन टू पाहिजे असेल तर ते इथे सॅटिस्फाय होत नाही. इथले बी मध्ये ऑल एलिमेंट्सला प्री इमेज मिळते. ओके, मीन्स फंक्शन ऑन टू आहे पण 1 1 मिळत नाही. 1 1 मिळण्यासाठी प्रत्येक ए मधल्या एलिमेंटला एकच इमेज मिळणं गरजेचं आहे. पण इथं π/2
पुन्हा 3π/2 सॉरी 0 पाय आणि 2 पाय ह्या तिन्ही व्हॅल्यूला 0 ही एकच इमेज मिळते. मग एकच इमेज मिळत असेल तिन्हींना म्हणजे 0 ला 3 प्री इमेजेस मिळत असतील तर ते फंक्शन 1 1 होत नाही. ओके, प्रत्येक एलिमेंटला एकच इमेज पाहिजे, प्री इमेज सुद्धा एकच पाहिजे तर ते 1 1 असतं. 1 1 जर होत नसेल तर इट इज कॉल्ड नॉट 1 1. ओके, मग आता 1 1 होत नाहीये तर मला इथे फंक्शन आर पूर्ण घेऊन चालणार नाही. म्हणून इथं काय केलेलं आहे, रिस्ट्रिक्शन टाकलेलं आहे. रिस्ट्रिक्शन टाकताना कुठून कुठपर्यंत टाकलंय, -1 टू +1 मीन्स कुठून -π/2 टू π/2 कुठपर्यंत रिस्ट्रिक्शन टाकलेलं आहे, -π/2 टू π/2 मीन्स पाय इथे. ओके, व्हॅल्यू 3 येतात, -π/2 0 π/2 -π/2 0 π/2. ओके, -1 0 1 -π/2 ला काय मिळतं, -1च मिळते. ओके, 0 ला सुद्धा 0च मिळते. ओके, आणि π/2 ला सुद्धा काय मिळते, 1च मिळते. ओके, मीन्स आता लक्षात काय आलं, प्रत्येक एलिमेंटला एक इमेज मिळते, प्रत्येक इमेजला एक प्री इमेज मिळते. मीन्स काय झालं, इथे 1 1 झालं. ओके, 1 1 झालं. ऑन टू बघा, ऑन टू ची कंडिशन काय, ऑल बी मधल्या एलिमेंट्सला पाठीमा प्री इमेज पाहिजे, ऑल एलिमेंट्सला प्री इमेज आहे म्हणजे इथे 1 1 पण सॅटिस्फाय होते आणि ऑन टू पण सॅटिस्फाय होते. मीन्स आपले काय डिफाइन केलेलं आहे, साइन इनवर्स फंक्शन कसं डिफाइन केलं आहे, -1 टू -π/2 टू π/2 म्हणजे इथे -π/2 टू π/2 का घेतलं, रिअल नंबर आर घेतला तर ऑल रिअल नंबर व्हॅल्यूज साठी 1 1 फंक्शन डिफाइन होत नाही. म्हणून आपण रिस्ट्रिक्शन कुठून टाकलेलं आहे, -π/2 टू π/2. ओके, मीन्स कॉस इनवर्स फंक्शन मध्ये सुद्धा रिस्ट्रिक्शन टाकताना कुठून कुठे टाकलेलं आहे, इंटरवल 0 टू पाय. साइन इनवर्स x साठी कुठे रिस्ट्रिक्शन टाकले, -π/2 टू π/2. आपल्याला फक्त एवढ्याच ह्याच्यात मिळते असं नाही, आपल्याला पुन्हा इंटरवल 3π/2 टू π/2 टू 3π/2 मध्ये सुद्धा काय मिळतात, 1 1 फंक्शन मिळते. पण आता इथे यूज करताना आपल्याला इंटरवल कोणता यूज करायचा आहे, -π/2 टू π/2. ओके, सिमिलरली tan x साठी इथे ओपन इंटरवल कशाचा उल्लेख केलाय, -π/2 टू π/2. कॉट इनवर्स साठी 0 टू पाय, ओपन इंटरवल 0 टू पाय. ओके, सेक इनवर्स साठी 0 क्लोज इंटरवल 0 टू पाय -π/2. कोसेक इनवर्स साठी -π/2 टू क्लोज इंटरवल -π/2 टू π/2 -0. ओके, मीन्स आता हा टेबल आपण कॅल्क्युलेट पाठ केला तर आपल्याला इथे प्रिन्सिपल व्हॅल्यू काढणं सोपं आहे. आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू काढताना ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच म्हणलेला आहे, जी काय प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची -π/2 टू π/2 च्याच अंडर पाहिजे. ओके, हे झालं आपलं साइन इनवर्स फंक्शन. आपल्याला स्टडी करूया आपण, याच्यावरच आपल्याला एक्झाम्पल आता स्टडी करूया. ओके, एक्झाम्पल घेतले. फर्स्ट, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2. आपल्याला साइन इनवर्स 1/2 ची काय करायची आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. जसं आपण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड केलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं, तर साइन इनवर्स फंक्शनचं मला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायचे. ओके, आता पहा साइन इनवर्स x. ओके, डिफाइन कसं करतो आपण साइन इनवर्स x, साइन इनवर्स x आपण डिफाइन करताना कसं करणार, साइन इनवर्स फ्रॉम -1 टू 1 टू -π/2 टू π/2. ओके, मीन्स साइन इनवर्स x इज इक्वल टू थीटा असेल. ओके, साइन इनवर्स x इज इक्वल टू काय असेल, थीटा असेल. तर साइन इनवर्स जंप घेतला तर आपण कसा लिहू, साइन इनवर्स फंक्शन इकडून राईटला आल्यानंतर इनवर्स कॅन्सल होईल, साइन थीटा इज इक्वल टू x. ओके, मीन्स ह्या ज्या x व्हॅल्यू आहेत त्या कशातल्या पाहिजेत, ऑल -1 टू 1, क्लोज इंटरवल -1 टू 1, आणि थीटा बिलोंग्स टू काय सांगितलंय, -π/2 टू π/2. मीन्स थीटा इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स x. मीन्स जी काय थीटा व्हॅल्यू येणार आहे ही थीटा व्हॅल्यू ऑलवेज इन बिटवीन काय पाहिजे, -π/2 टू +π/2. जर -π/2 टू +π/2 असेल तर थीटा काय झाला, आपला प्रिन्सिपल व्हॅल्यू झाली. ओके, मीन्स आपल्याला काय काढायचे इथे, नाउ साइन इनवर्स व्हॅल्यू कोणती काढायची,
1/2 इज इक्वल टू मी x राईट केलं. साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू x राईट केलं. हे इनवर्स फंक्शन इकडून इकडे आल्यानंतर कॅन्सल होईल. इनवर्स 1/2 इज इक्वल टू साइन x. ओके, मग आता इकडे जे काय लिहिलेलं आहे थीटा राईट साइड मीन्स आपला काय झाला x. ओके, आता 1/2 ही साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे? साइन 30 इज इक्वल टू 1/2. 30 मीन्स किती? π/6 मीन्स साइन π/6 is equal to 1/2 is equal to sin x. ओके, मीन्स x ची व्हॅल्यू आपली इथे किती आली? π/6. मग π/6 मीन्स किती? 30 डिग्री. मग 30 डिग्री ही इन बिटवीन -π/2 टू π/2 आहे का नाही? 30 मीन्स -90 प्लस 90 च्या इन बिटवीन आहे. मीन्स ही जी काय π/6 व्हॅल्यू आहे ही काय झाली? आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू झाली. मग इथे राईट करताना राईट लिहायचं -π/2 लेस दॅन इक्वल टू π/6 लेस दॅन इक्वल टू π/2. लेस दॅन इक्वल टू का टाकलेला आहे? तर इथे क्लोज्ड इंटरव्हलचा उल्लेख आहे. हे ओपन इंटरव्हलचा जिथे उल्लेख असेल तिथे स्ट्रिक्टली लेस दॅन टाकायचं. ओके, लेस दॅन ऑर इक्वल टू. देअरफॉर द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स x साइन इनवर्स 1/2 इज किती? π/6. आपल्याला साइन इनवर्स साइन इनवर्स 1/2 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू किती मिळाली? π/6. असं 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला क्वेश्चन येतो. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2. साइन इनवर्स 1/2 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू जी काढायची आहे ही प्रिन्सिपल व्हॅल्यू जी काढायची आहे ती प्रिन्सिपल ब्रांच व्हॅल्यू मध्येच मिळाली पाहिजे. मीन्स -π/2 टू +π/2 इन बिटवीनच व्हॅल्यू मिळाली पाहिजे. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय मी. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग cos इनवर्स 1/√2. फर्स्ट आहे, सेकंड आहे tan इनवर्स -1. ओके, आता आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल ची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची आहे. cos इनवर्स 1/√2 इज इक्वल टू मी x राईट केला. ओके, मीन्स इनवर्स फंक्शन इकडून इकडे आल्यानंतर इनवर्स कॅन्सल होईल. मीन्स 1/√2 इज इक्वल टू cos x. ओके, आता इनवर्स फंक्शन डिफाइन कसं केलं आहे? क्लोज इंटरवल -1 to 1 0 to π मीन्स cos इनवर्स -1 to 1 to -π/2 to π/2 मीन्स आपल्याला जी प्रिन्सिपल -π/2 आपल्याला काय दिला डिफाइन करून? 0 to π. ओके, मीन्स आपल्याला जी प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती इन बिटवीन काय करायची आहे? 0 to π मध्ये करायची आहे. ओके, इन बिटवीन 0 to π करायचे मीन्स π/2 ही कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे? cos 45. cos 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1/√2. 45 मीन्स π/4 मीन्स cos π/4 इज इक्वल टू 1/√2 इज इक्वल टू cos x. मग आता 45 जे आहे ते इन बिटवीन 0 to π आहे का नाही? आहे. मीन्स कसं लिहिणार? देअरफॉर 0 स्ट्रिक्टली लेस दॅन इक्वल टू π/4 लेस दॅन इक्वल टू π. देअरफॉर द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ cos इनवर्स 1/√2 इज π/4. ही झाले π/4. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला? प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायचे. मग प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच सगळ्या माहिती पाहिजेत. ओके, तर त्या माहिती असतील तरच आपण त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू लिहू शकतो. ओके, पुन्हा सेकंड एक्झाम्पल काय आपलं? tan इनवर्स -1 इज इक्वल टू x मेन्शन केला. ओके, ऍज युजल tan इनवर्स फंक्शन पुन्हा इकडे आल्यानंतर इनवर्स कॅन्सल होईल. -1 इज इक्वल टू tan x. ओके, आता -1 मायनस कॅन्सल करूया. मायनस राहू दे. 1 ही टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे? tan 45 इज इक्वल टू 1. मी इथे मेन्शन करतो tan π/4. 45 मीन्स π/4 इज इक्वल टू 1. मीन्स 1 च्या ठिकाणी मी यूज काय करीन? tan π/4.
मीन्स टॅन एक्स. ओके, मीन्स बघा इथे मला ह्या फॉर्म्युला यूज करता येईल. टॅन ऑफ मायनस थीटा मायनस टॅन थीटा. कोणता निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला आहे आपला? टॅन ऑफ मायनस थीटा मायनस टॅन थीटा. ओके, मीन्स मायनस टॅन थीटा आहे याच्या ठिकाणी मी यूज काय करणार? टॅन ऑफ मायनस थीटा मीन्स टॅन ऑफ मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू टॅन एक्स. मीन्स एक्स ची व्हॅल्यू किती झाली? एक्स इज इक्वल टू मायनस पाय बाय 4. ओके, मग आता टॅन ची इनव्हर्सची व्हॅल्यू आपल्याला प्रिन्सिपल ब्रांच मध्ये काय सांगितले? कुठून कुठपर्यंत पाहिजे? ओपन इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. म्हणजेच मायनस 90 आणि प्लस 90 सोडून मधले आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे. मग आलेली व्हॅल्यू आपली काय? मायनस पाय बाय 4 मीन्स मायनस 45. ही इन बिटवीन कशाच्या मिळते आपल्याला? मायनस 90 टू प्लस 90 चा इन बिटवीन भेटते. त्यामुळे लिहिताना असं लिहायचं देअरफॉर मायनस पाय बाय 2 स्ट्रिक्टली लेस दॅन मायनस पाय बाय 4 स्ट्रिक्टली लेस दॅन मायनस पाय बाय plus pi by 2. Therefore, the principal value of tan inverse minus 1 is minus pi by 4. अशा पद्धतीने प्रिन्सिपल व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एक्झाम्पल 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला येऊ शकतं. मग ते कॉस असेल, टॅन असेल, सेक, कोसेक कशाचा यूज केला जाईल तेवढ्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल ब्रांच व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. ओके, tan इनवर्स 1 प्लस sin इनवर्स 1 बाय 2 प्लस cos इनवर्स 1 बाय 2. ओके, तिन्हींचे ऍडिशन करून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. मग सेपरेटली फर्स्टली tan इनवर्स 1 सेपरेट कॅल्क्युलेट करायचा, tan इनवर्स 1 बाय 2 सेपरेट कॅल्क्युलेट करायचा, tan इनवर्स 1 बाय 2 cos इनवर्स 1 बाय 2 सुद्धा सेपरेट कॅल्क्युलेट करूया. ओके, लेट फर्स्ट tan इनवर्स 1 इज इक्वल टू काय केलं मेंशन? आपण x मेंशन केला. ओके, इनवर्स फंक्शन राईट टू लेफ्ट ला कॅन्सल होईल. 1 इज इक्वल टू tan x. ओके, tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे? tan 45. 45 मीन्स पाय बाय 4. tan 45 इज इक्वल टू 1 मीन्स 1 च्या ठिकाणी यूज काय करणार? tan पाय बाय 4 इज इक्वल टू tan x. ओके, मीन्स x इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? x इज इक्वल टू पाय बाय 4. ही व्हॅल्यू आपल्याला चेक कुठे करायची आहे? टॅन इनवर्स फंक्शन ची जी काय प्रिन्सिपल व्हॅल्यू येणार आहे ती इन बिटवीन कुठे पाहिजे? ओपन इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. टॅन इनवर्स एक्स जी काय प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे ती इन बिटवीन काय पाहिजे? मायनस पाय बाय 2 स्ट्रिक्टली लेस दॅन पाय बाय 2 सॉरी पाय बाय 4 स्ट्रिक्टली लेस दॅन पाय बाय 2. Therefore, tan इनवर्स 1 इज इक्वल टू पाय बाय 4. फर्स्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे. ओके, सेकंड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला tan इनवर्स 1 बाय 2 सॉरी sin इनवर्स 1 बाय 2. sin इनवर्स 1 बाय 2 इज इक्वल टू y मेंशन करतो. लेट sin इनवर्स 1 बाय 2 इज इक्वल टू y. ओके, इनवर्स फंक्शन इकडे आलं 1 बाय 2 sin y. ओके, आता साइन च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 बाय 2 आहे आपल्याला माहिती पाहिजे. साइन 60 मीन्स पाय बाय 3. साइन 60 मीन्स पाय बाय 3. साइन 60 ची व्हॅल्यू किती असते? सॉरी साइन 1 बाय 2 मीन्स कशाची व्हॅल्यू असणार आहे? साइन 1 बाय 2 मीन्स साइन 30 डिग्री. 30 डिग्री मीन्स किती लिहिणार? पाय बाय 6 इज इक्वल टू 1 बाय 2. ओके, मग 1 बाय 2 च्या ठिकाणी यूज काय करायचं? साइन पाय बाय 6 इज इक्वल टू साइन y मीन्स y इज इक्वल टू पाय बाय 6. ओके, म्हणजे y ची व्हॅल्यू जी पाय बाय 6 आलेली आहे ही इन बिटवीन साइन इनवर्स फंक्शन आहे. मीन्स कुठून कुठे पाहिजे? ओपन इंटरवल मायनस पाय बाय 2 टू सॉरी क्लोज इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. देअरफॉर इथे लिहायचं मायनस पाय बाय 2 लेस दॅन इक्वल टू पाय बाय 6 लेस दॅन इक्वल टू पाय बाय 2. Therefore, sin
इनवर्स 1/2 इज इक्वल टू π/6. ओके, साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू किती आली? π/6. ओके, आता कोणती कॅल्क्युलेट करूया? कॉस इनवर्स 1/2. लेट कॉस इनवर्स 1/2 इज इक्वल टू, मी इथे x यूज केला, इथे y यूज केला, मी इथे z यूज करतो. ओके, कॉस इनवर्स फंक्शन इकडून इकडे आलं 1/2, इनवर्स कॅन्सल, कॉस z. ओके, आता कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 आहे? ओके, कॉस 60 ची व्हॅल्यू काय असते? कॉस 60 मीन्स π/3 इज इक्वल टू 1/2. मीन्स इथे 1/2 च्या ठिकाणी यूज काय करणार? कॉस π/3. कॉस π/3 इज इक्वल टू कॉस z. मीन्स z इज इक्वल टू अँगल किती आला? π/3. ओके, π/3 मीन्स किती? 60 डिग्री. मग आता कॉस इनवर्स ची व्हॅल्यू इन बिटवीन कुठे पाहिजे आपल्याला? क्लोज्ड इंटरवल 0 to π. देयरफॉर कसं लिहायचं? 0 लेस दॅन इक्वल टू π/3 लेस दॅन इक्वल टू π. ओके, मीन्स 0 to π मीन्स 0 to 180 च्या मध्ये, π/3 मीन्स किती आहे आपले? 60 डिग्री आहे. मीन्स कॉस इनवर्स 1/2 इज इक्वल टू π/3. ओके, फर्स्ट व्हॅल्यू tan इनवर्स 1 किती मिळाले आपल्याला? π/4. साइन इनवर्स 1/2 π/6. कॉस इनवर्स 1/2 π/3. आता कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? tan इनवर्स 1 प्लस साइन इनवर्स 1/2 प्लस कॉस इनवर्स 1/2 इज इक्वल टू tan इनवर्स 1/2 फर्स्ट व्हॅल्यू π/4 आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. ओके, साइन इनवर्स 1/2 π/6 कॅल्क्युलेट केलेले आहे. ओके, आणि कॉस इनवर्स 1/2 किती कॅल्क्युलेट केले? π/3. ओके, काय करूया? ऍडिशन करायचे. डिनॉमिनेटर डिफरंट आहे. ओके, डिनॉमिनेटर जर सेम करायचं झाला तर संपूर्ण इक्वेशन टर्मला काय करूया? 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करूया. मीन्स 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं, इथे सॉरी इथे 2 ने केलं तर इथे 12 होईल. ओके, इथे कितीने करावं लागेल? 3 ने मल्टिप्लाय केले तर 3π. इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 12 होईल, मीन्स 2π. इथे कितीने करावं लागेल? 4 ने, 4π. मीन्स काय होईल? 3 + 2 5, 5 + 4 9π अपॉन 12. ओके, मीन्स कितीने डिवाइड करता येईल? 3 ने डिवाइड केलं तर 3π/4. मीन्स याचा आन्सर किती आलं? 3π/4. ओके, आपल्याला इव्हॅल्युएट काय सांगितलं होतं? tan इनवर्स, साइन इनवर्स, कॉस इनवर्स चे ऍडिशन. ओके, आपण काय केलं? tan इनवर्स सेपरेट कॅल्क्युलेट केलाय, साइन इनवर्स सेपरेट कॅल्क्युलेट केलाय, कॉस इनवर्स सेपरेट कॅल्क्युलेट केला, देन सगळ्यांची काय केली? ऍडिशन केली. आपल्याला आन्सर किती मिळालं? 3π/4. 2 मार्क्स 3 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला एक्झाम्पल येते. नेक्स्ट एग्जांपल, कोसेक इनवर्स -√2 प्लस कॉट इनवर्स √3 आहे. ओके, मग कोसेक इनवर्स आणि कॉट इनवर्स चे आपल्याला काय करायचे? ऍडिशन करायचे. ओके, मग सेपरेटली काय कॅल्क्युलेट करायचे? फर्स्ट कोसेक इनवर्स -√2 आणि कॉट इनवर्स √3 हे सेपरेटली काय करून घ्यायचं? कॅल्क्युलेट करून घ्यायचं. लेट कोसेक इनवर्स -√2 इज इक्वल टू काय इंडिकेट केलं मी? x. ओके, इनवर्स फंक्शन जंप केल्यानंतर काय होईल? इनवर्स कॅन्सल, कोसेक x. ओके, आता मायनसचा विचार करणार √2. कोसेकच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू काय असेल? √2 असेल. कोसेकच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √2 आहे? कोसेक 45. 45 मीन्स π/4. काय आहे व्हॅल्यू? √2. ओके, कोसेक 45 इज इक्वल टू √2 मीन्स √2 च्या ठिकाणी यूज काय करणार मी? कोसेक 45 मीन्स कोसेक π/4 मायनस कोसेक π/4 इज इक्वल टू कोसेक x. ओके, आता मायनसचा आपल्याला विचार करावा लागेल. मायनस साठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार? कोसेक ऑफ -θ इज इक्वल टू मायनस कोसेक θ. 11th स्टँडर्ड मध्ये आपण हे फॉर्म्युले स्टडी केले आहेत, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. कोसेक ऑफ -θ इज इक्वल टू मायनस कोसेक
थिटा. ओके, मीन्स मायनस कोसेक थिटाच्या ठिकाणी यूज काय करणार, कोसेक ऑफ मायनस थिटा, मीन्स कोसेक ऑफ मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू कोसेक एक्स. ओके, मीन्स एक्स ची व्हॅल्यू किती आली माझी, एक्स इज इक्वल टू मायनस पाय बाय 4. ओके, मीन्स कोसेक इनवर्स ची व्हॅल्यू आपल्याला जी काही प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे ती इन बिटवीन कुठे मिळाली पाहिजे, तर कोसेक इनवर्स काय डिफाइन करून दिलेला आहे, क्लोज्ड इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2, आणि झिरो सुद्धा येऊन चालणार नाहीये का, तर तिथे झिरो ही मेन्शन केलंय, त्यामुळे झिरो व्हॅल्यू येऊन सुद्धा चालणार नाही. मीन्स झिरो नाहीच आहे आपल्या -45, आणि -45 ही कुठे आहे, इन बिटवीन -90 टू +90 आहे. त्यामुळे इथे कसं लिहिणार, देअरफॉर मायनस पाय बाय 2 लेस दॅन इक्वल टू मायनस पाय बाय 4 लेस दॅन इक्वल टू पाय बाय 2. ओके, देअरफॉर कोसेक इनवर्स x इज इक्वल टू मायनस पाय बाय 4. आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू आपण काढून घेतली कोसेक इनवर्स x ची. ओके, कोसेक इनवर्स रूट मायनस रूट 2, सॉरी, कोसेक इनवर्स मायनस रूट 2 ही आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे. सेकंड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया, कॉट इनवर्स रूट 3. इथे इंडिकेट काय करतो मी, y. ओके, इनवर्स फंक्शन इकडे आल्यानंतर काय होईल, रूट 3 इज इक्वल टू कॉट y. ओके, आता कॉटच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू रूट 3 आहे, आपल्याला माहिती आहे कॉट किती 30 डिग्री, 30 मीन्स किती, कॉट पाय बाय 6 इज इक्वल टू रूट 3. कॉटच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू रूट 3 आहे, पाय बाय 6 मीन्स कॉट 30 इज इक्वल टू रूट 3. ओके, कॉट पाय बाय 6. ओके, मीन्स रूट 3 च्या ठिकाणी यूज काय करायचं आहे, कॉट पाय बाय 6 इज इक्वल टू कॉट y. मीन्स y इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, पाय बाय 6. y इज इक्वल टू पाय बाय 6. ओके, आता कॉट आपल्याला डिफाइन करून दिलाय, कॉट इनवर्स कसा डिफाइन करून दिलाय, कॉट इनवर्स x फ्रॉम r टू ओपन इंटरवल 0 टू पाय. ओपन इंटरवल 0 टू पाय मीन्स 0 टू 180 च्या मिडल व्हॅल्यू आपल्याला मिळाली पाहिजे. ओके, आपली व्हॅल्यू पाय बाय 6 मीन्स 30 आहे, ही 30 व्हॅल्यू 0 आणि 180 च्या मिडलला येते. मीन्स काय लिहिणार, 0 ओपन इंटरवल असणार स्ट्रिक्टली लेस दॅन पाय बाय 6, स्ट्रिक्टली लेस दॅन पाय. ओके, मीन्स कॉट इनवर्स रूट 3 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, पाय बाय 6. ओके, दोन्ही व्हॅल्यू सेपरेटली कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता दोन्ही व्हॅल्यूचे आपल्याला काय करायचे, ऍडिशन. मीन्स कोसेक इनवर्स मायनस रूट 2 प्लस कॉट इनवर्स रूट 3. ओके, कोसेक इनवर्स मायनस रूट 2 काय आलाय, मायनस पाय बाय 4, मायनस पाय बाय 4 प्लस ओके कॉट रूट 3 ची पाय बाय 6, पाय बाय 6. ओके, डिनॉमिनेटर सेम करून घ्या. इथे 3 ने मल्टिप्लाय केले तर मायनस 3 पाय अपॉन 12. इथे 2 ने मल्टिप्लाय केले तर 2 पाय अपॉन 12. मीन्स मायनस 3 पाय प्लस 2 पाय मीन्स मायनस पाय बाय 12. हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली. कोसेक इनवर्स मायनस रूट 2 प्लस कॉट इनवर्स रूट 3 ची व्हॅल्यू किती मिळाली, मायनस पाय अपॉन 12. ओके, हे आहे सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रूव्ह दॅट. ओके, प्रूव्ह दॅट काय सांगितलेलं आहे, साइन इनवर्स मायनस 1 बाय रूट 2 मायनस 3 इंटू साइन इनवर्स रूट 3 बाय 2 इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला, मायनस 3 पाय बाय 4 प्रूव्ह करायचं आहे. ओके, मीन्स आता सिमिलरली मगासारखं सॉल्व्ह करायचं आहे आपण लास्ट एक्झाम्पल सारखंच. फर्स्टली कॅल्क्युलेट काय करणार, साइन इनवर्स मायनस 1 अपॉन रूट 2 कॅल्क्युलेट करायचं. देन सेपरेट काय कॅल्क्युलेट करणार, साइन इनवर्स रूट 3 बाय 2 सेपरेट कॅल्क्युलेट करायचं. ओके, आणि देन मग आपण LHS घेऊन राईट हँड साइड आपली प्रूव्ह होते काय काय करायचंय पाहायचंय. ओके, सोल्युशन. लेट फर्स्ट साइन इनवर्स मायनस 1 अपॉन रूट 2 इज इक्वल टू मी काय मेन्शन केलं, x.
ओके एक्स जो काय आपल्याला साइन इनवर्स व्हॅल्यू काढायची आहे ते इन बिटवीन कुठे पाहिजे क्लोज इंटरवल -π/2 टू π/2 इथे असं लिहिलं तरी चालेल वेअर -π/2 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू π/2 ओके इनवर्स फंक्शन इकडे आलं काय होईल इनवर्स कॅन्सल मीन्स -1/√2 इज इक्वल टू साइन x ओके साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√2 आहे तर 45 मीन्स π/4 1/√2 ओके साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू साइन 45 इज इक्वल टू 1/√2 ओके मीन्स 1/√2 च्या ठिकाणी यूज काय करायचं आहे साइन π/4 मायनस साइन π/4 इज इक्वल टू साइन x ओके पुन्हा मायनसचा यूज आपण कसा करणार आहे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला स्टडी केलेला आहे आपण साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा मीन्स मायनस साइन थीटाच्या ठिकाणी मला यूज काय करायचा आहे साइन ऑफ मायनस थीटा यूज करायचा आहे मीन्स साइन ऑफ थीटा मीन्स आपल्याकडे इथे किती आहे π/4 मीन्स मायनस साइन ऑफ -π/4 इज इक्वल टू साइन x ओके दॅट इज x इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -π/4 ओके मीन्स आपली जी -π/4 मीन्स किती झाले π/4 मीन्स 45 म्हणजे -45 इन बिटवीन कुठे पाहिजे -90 टू +90 हे आन्सर आपलं करेक्ट आहे त्यामुळे इथे देअरफॉर -π/2 लेस दॅन इक्वल टू -π/4 लेस दॅन इक्वल टू π/2 मीन्स ही कशाची व्हॅल्यू आहे साइन इनवर्स -1/√2 किती व्हॅल्यू मिळाली मला -π/4 ओके हे फर्स्ट कॅल्क्युलेट करून घेतलं देन सेकंड कॅल्क्युलेट करूया साइन इनवर्स लेट साइन इनवर्स √3/2 याच्या ठिकाणी मी यूज काय करतो y यूज केला ओके y यूज केल्यानंतर इनवर्स फंक्शन या साइडला आलं √3/2 इज इक्वल टू साइन y ओके साइन y इज इक्वल टू √3/2 √3/2 साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे साइन 60 ची किंमत किती असते √3/2 ओके 60 मीन्स किती लिहितो आपण π/3 ओके साइन 60 इज इक्वल टू √3/2 ओके मीन्स 3/2 च्या ठिकाणी यूज काय करायचं आहे साइन 60 मीन्स साइन π/3 ओके साइन y मीन्स y इज इक्वल टू किती आलं π/3 ओके मीन्स साइन ची इनवर्स ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत पाहिजे -90 टू +90 आणि π/3 मीन्स आपले +60 आहे +60 इन बिटवीन काय आहे -π/2 लेस दॅन इक्वल टू π/3 लेस दॅन इक्वल टू π/2 ओके इथे लिहिलं तरी चालतंय वेअर -π/2 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू π/2 देयरफॉर साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू π/3 आन्सर आपल्याला कशाचं मिळालं साइन इनवर्स √3/2 चं मिळालं ओके आता LHS मी घेतो लेफ्ट हँड साइड LHS साइन इनवर्स -1/√2 -3 इंटू साइन इनवर्स √3/2 ओके साइन इनवर्स -1/√2 चा आन्सर काय आलाय -π/4 -3 इंटू ब्रॅकेट साइन इनवर्स √3/2 चा आन्सर किती आलेला आहे π/3 ओके काय होईल √3 गेट्स कॅन्सल मीन्स -π/4 -π/3 सॉरी ओनली पाय मीन्स आन्सर किती मिळेल मला ओके इथे 3 कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग काय राहिलं पाय ओके आता आपण काय करणार दोन्हीचं सबट्रॅक्शन आहे इथे डिनॉमिनेटर नाही मीन्स 1
ओके क्रॉस मल्टिप्लाय केले ते 4 पाय इथे 1 पाय मीन्स 4 पाय मायनस 1 मीन्स की झाले -5 पाय बाय 4 आन्सर मिळेल आपल्याला ओके मीन्स -5 पाय बाय 4 ओके पण राईट साइड प्रूव्ह काय करायचं आहे -3 पाय बाय 4 ओके आता तुमच्या रेग्युलर टेक्स्ट बुक्स मध्ये 12च्या रेग्युलर टेक्स्ट बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे ही ते मायनस व्हॅल्यू नाहीये आणि ही टायपिंग मिस्टेक मध्ये टाइप मिस्टेक झाली आहे मायनस इथे अप्लाय झाल्यामुळे हा मायनस एक्स्ट्रा वाढतोय हा मायनस एक्स्ट्रा वाढतोय हा मायनस एक्स्ट्रा वाढतोय ओके हा फॉर्म्युल्याची इथे यूज करण्याची आवश्यकता नाहीये मी साइन इनवर्स 1/√2 चा आन्सर काय येणार आहे +π/4 येणार आहे ओके मी साइन इनवर्स 1/√2 चा आन्सर काय येईल -π/4 सॉरी +π/4 आल्यानंतर आता इथे क्रॉस मल्टिप्लाय केले पाय -4 पाय अपॉन 4 -4 मधून पाय मायनस झाल्यानंतर काय होईल -3 π/4 आता ही आपल्याला काय मिळते राईट हँड साइड काय प्रूव्ह करायची होती -3 π/4 ओके बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे मायनस टाइप झालेला आहे हा मायनस इथे नाहीये ओके आन्सर काय मिळाला राईट हँड साइड -3 π/4 ओके